Hello students, good morning. See, we are learning your topic metallurgy from Science and Technology part 1 textbook and this is topic number 8. Okay, पहा आपण तुमचा 10th स्टँडर्ड चा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या टेक्स्टबुक मधला टॉपिक नंबर 8 पाहतोय. त्या टॉपिकचं नाव आहे मेटॅलर्जी. इन प्रिवियस 2 व्हिडिओ लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट द 1 पॉइंट फ्रॉम दिस चॅप्टर अँड दॅट वन इज नथिंग बट दी physical properties of metal, and previous video lecture we have seen the physical properties of non metals. See, हे 2 पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत. आपण तुमचा मेटॅलर्जी हा टॉपिक बघतोय. दिस टॉपिक इज डीलिंग विथ ओनली विथ मेटल्स. ओके, ही जी ब्रांच आहे केमिस्ट्रीची इज डीलिंग विथ स्टडी ऑफ मेटल्स. हे लक्षात ठेवायचं. मेटॅलर्जी इट इज डीलिंग विथ दी मेटल्स, हे विसरायचं नाही. पहा, मागील 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स काय काय आहेत याचा डिटेल स्टडी केलेला आहे. सी, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट पाहणार आहे ते मी आता सांगत बसत नाही, ते खूप इझी आहेत, समजण्यासारखे आहेत आणि त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो आपण पॉईंट पाहणार आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. सी, व्हॉट आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हा पॉईंट झाल्यानंतर आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स पण पाहायचा आहे आणि याचा थोडासा स्टडी आपण 8th स्टँडर्डमध्ये केला आहे. कुठल्या टॉपिकमध्ये? मेटल्स आणि नॉन मेटल्स या टॉपिकमध्ये याचा आपण स्टडी केलेला आहे. सी, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो आपण पॉईंट पाहणार आहे तो तर मी तुम्हाला सांगितला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तो पॉईंट पाहण्याआधी तुम्हाला मला एक कन्सेप्ट शिकवायची आहे, एक कन्सेप्ट सांगायची आहे अँड दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट दी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ओके, देर आर ओनली 2 कन्सेप्ट्स, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. सी, तुम्हाला पहिल्यांदाच सांगते मी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही जी कन्सेप्ट आहे इट्स डीलिंग विथ किंवा ही जी आहे इट इज रिलेटेड विथ दी मेटल्स अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी धिस कन्सेप्ट इज रिलेटेड विथ दी नॉन मेटल्स. या 2 गोष्टी तर क्लिअर झाल्या की पॉझिटिव्हिटी कशाशी रिलेटेड आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशाशी रिलेटेड आहे. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय याचा डिटेल स्टडी आपण करणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, फक्त इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे बिकॉज अवर टॉपिक इज डीलिंग विथ दी मेटल्स अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज रिलेटेड विथ दी मेटल्स. सो पहा, मी तुम्हाला 2 गोष्टी आत्ता इथे सांगितल्या. Electropositivity, it's dealing with metals or it is a property of metals. Okay, and the second one is the electronegativity. कुठेतरी वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं असेल तर ठेवा एका कोपऱ्यात वहीच्या. इट इज अ प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स. ओके, ही प्रॉपर्टी कोणाची आहे तर नॉन मेटल्सची आणि मेटल्सची कोणती आहे तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. सी, आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय तर कुठलाही मेटल घ्या तुम्ही, फॉर एक्झाम्पल सोडियम, मॅग्नेशियम, लिथियम, कोणताही मेटल घेतलात, दी मेटल हॅविंग दी फ्री इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. पहा, मी काय म्हटलेलं आहे, मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय असतात फ्री इलेक्ट्रॉन असतात. ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते मेटल्स काय करतात, त्यांना गरज नसते. सी, आपण 8th स्टँडर्डमध्ये एक कन्सेप्ट पाहिलेला आहे. कोणता तो कन्सेप्ट तर व्हॅलन्सी कन्सेप्ट. व्हॅलन्सी कन्सेप्टमध्ये आपण 1 ते 8 एवढे जर का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये असतील तर त्या इलेक्ट्रॉनच्या बाबतीत काय करायचं हे आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. सी, इफ द सबस्टन्स कंटेन्स नंबर ऑफ 1, 2, 3 इलेक्ट्रॉन्स तर काय करायचं, 4 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर काय करायचं अँड द 5, 6, 7, 8 आणि 8 असेल तर काय करायचं हे आपण पाहिलेलं आहे. पहा, मी काय सांगितलं तुम्हाला, एक स्टेटमेंट केलं इथं. दिस स्टेटमेंट इज, पहा, मेटल कन्सिस्ट ऑफ ए व्हेरी मिनिमम इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट शेल किंवा त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय असतात खूप कमी इलेक्ट्रॉन असतात आणि ते किती असतात 1, 2 आणि 3 असतात. ओके, असे इलेक्ट्रॉन असतात आणि जेव्हा त्यांना त्यांची व्हॅलन्सी कंप्लीट करायची असते तेव्हा व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी त्यांना दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेत बसण्यापेक्षा ते कम्फर्टेबल विथ दी डोनेटिंग द इलेक्ट्रॉन, म्हणजे ते काय करतात स्वतःजवळ असणारे इलेक्ट्रॉन काय करतात डोनेट करून टाकतात आणि
इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज नोन ॲज इलेक्ट्रिसिटी. आता मी तोंडी बडबडले, तुम्हाला बोर्डवरती दाखवते. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणत्याही एका मेटलचं एक्झाम्पल घेऊयात. आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे बाळांनो. कोणतंही केमिस्ट्रीमध्ये काय होतं, केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचं काय असतं तर व्हॅलन्सी महत्त्वाची असते. आता व्हॅलन्सी कशासाठी तर टू अटेन स्टॅबिलिटी. व्हेन कोणतंही कंपाऊंड फॉर्म होतं, व्हेन द फॉर्मेशन ऑफ एनी कंपाऊंड टेक्स प्लेस, when the formation of any chemical bond takes place, at that time there is a formation of or there is a need of 8 electron must be required. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असले की तो कंपाऊंड, तो ॲटम, तो इलेमेंट स्टेबल आहे असं म्हटलं जातं. हे सगळी धडपड कशासाठी तर स्टॅबिलिटी अटेंड करण्यासाठी. सी, तुमचं जर का एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही देखील काय करताय हो, आत्ता 10thला शिकताय, पुढे जाऊन 12th कंप्लीट कराल, आफ्टर दॅट डिग्री घ्याल, डिग्रीनंतर नोकरीला लागाल. हे सगळं कशासाठी, हे सगळं का करायचं तर स्टॅबिलिटी अटेंड करण्यासाठी. बिकम ए गुड पर्सन, एक प्रकारची सेटलमेंट, एक प्रकारची स्टॅबिलिटी. तसंच केमिस्ट्रीमध्ये जर का एखाद्या एलिमेंट्सला, एखाद्या ॲटम्सला स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये मिनिमम 8 इलेक्ट्रॉन लागतात. तेव्हा त्याची काय होते, स्टॅबिलिटी कंप्लीट होते. मग ही स्टॅबिलिटी कंप्लीट कधी होते तर शेअरिंग, डोनेटिंग आणि ॲक्सेप्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन याच्यातून होते. मग मेटल्स जे असतात ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात. पहा, फॉर एक्झाम्पल जर का मी एक्झाम्पल घेतलं, आता सोडियम मेटल घेतला मी. ओके, सी, what is the atomic number of sodium metal? Atomic number of sodium metal is 11. And what is the electronic configuration for this? 2, 8 and 1. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके, आता इथं 8 इलेक्ट्रॉन आहे, त्याची स्टॅबिलिटी कंप्लीट झालेली आहे. हा काय करणार आहे, हा सोडियम ॲटम आहे. ओके, इट इज अ सिंगल सोडियम ॲटम. याच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज आहे का, कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही. देअर आर मेनली 2 टाइप्स ऑफ चार्जेस. द फर्स्ट वन इज दी कॅटायन विच ऑल्सो नोन ॲज पॉझिटिव्ह चार्ज, अँड द सेकंड टाइप ऑफ चार्ज इज अ ॲनायन विच इज ऑल्सो नोन ॲज निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि जे पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करतात त्यांना मेटल्स असं म्हणतात. मेटल्स काय करतात, पॉझिटिव्ह चार्ज तयार करतात. पॉझिटिव्ह, ते बिकम अ पॉझिटिव्हली चार्ज बाय लुझिंग इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट शेल किंवा डोनेटिंग इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन देअर आउटरमोस्ट शेल. दे बिकम फॉर्म or they become having a positive charge. This property of metal is known as electropositivity. सी, आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हा कन्सेप्ट बघतोय. सी, पहा, इथं एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, ते आहे सोडियम मेटलचं. सोडियम मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर सोडियम मेटल? 2, 8 and 1 बिकॉज ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम मेटल इज 11. मग जेव्हा असं 1, 2, 3 असे इलेक्ट्रॉन त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असतात, मेटल्स काय करतात, मेटल हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे, आता हे 8च्या जवळ आहे की लांब आहे हो, याला स्टॅबिलिटी अटेंड करण्यासाठी इथं स्टॅबिलिटी अटेंड झाली, इथं स्टॅबिलिटी अटेंड तो करत बसणार आहे का, त्याला 7 इलेक्ट्रॉन घेत बसण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकलेलं कम्फर्टेबल होतं. मग तो काय करतो, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. वेन द सोडियम ॲटम रिमूव्ह दिस इलेक्ट्रॉन इट हॅविंग ए पॉझिटिव्ह चार्ज अँड दॅट पॉझिटिव्ह चार्ज इज नोन ॲज सोडियम आयन किंवा याला म्हणायचं पॉझिटिव्ह कॅटायन असं जेव्हा होतं. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं तर 2 आणि 8, कारण की 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला, 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. ही जी काही प्रॉपर्टी आहे याला मेटल्सची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. ओके, लक्षात आलेलं आहे कशा पद्धतीनं. इथं 2, 8 आणि 1 होतं. जेव्हा ॲटम असतो तेव्हा इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर जास्त असतो. जेव्हा आयन फॉर्म होतो, पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतो, तेव्हा ॲटॉमिक नंबर कमी होतं. बरोबर, अपोजिट कशाच्या बाबतीत होणार आहे, नॉन मेटलच्या बाबतीत होणार आहे. पहा एक्झाम्पल नंबर 2. आता समजा इथं मी मॅग्नेशियमचं एक्झाम्पल घेतलं. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर फॉर मॅग्नेशियम? ॲटॉमिक नंबर फॉर मॅग्नेशियम इज 12 अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर मॅग्नेशियम इज 2, 8 and 2. ओके,
2 आणि 8 10, 10 आणि 2 12. सो इथं काय येणार आहे पहा, हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते मॅग्नेशियम काय करून टाकतो, लूज करून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो, डोनेट करून टाकतो. तो काय करतो, दुसऱ्याला देऊन टाकतो कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये, त्याला स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी. मग जेव्हा मॅग्नेशियम ॲटम 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो तेव्हा त्याच्यावरती 2+ एवढा चार्ज येतो. 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, पॉझिटिव्ह +1 चार्ज आला, 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले, +2 चार्ज आला. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, 2 आणि 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. अशा पद्धतीनं व्हेन मेटल लूजेस the electron present in their outermost shell and bearing or become having a positive charge or positive ion, that ion is known as cation. This positive ion or this property of metals is known as electropositivity. This property of metal is known as electropositivity. I hope तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. मोस्ट ऑफ द मेटल्स आर रिॲक्टिव्ह. मेटल्स कसे असतात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक स्टेटमेंट आहे इथं, मेटल्स आर रिॲक्टिव्ह. मग त्यातले काही लेस रिॲक्टिव्ह असतात, काही मोर रिॲक्टिव्ह असतात आणि काही मॉडरेट रिॲक्टिव्ह असतात. हायली रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह किंवा मीडियम रिॲक्टिव्ह आणि तिसरे जे असतात ते लेस रिॲक्टिव्ह असतात. हा कन्सेप्ट आपण नंतर पाहणार आहे. आता हे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी तुम्हाला समजलं. नाऊ आता आपण जो पॉईंट पाहणार आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला एकूण 4 केमिकल प्रॉपर्टीज पाहिजेत मेटल्सच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिॲक्शन्स पाहिजेत. जेव्हा मेटल्स वेगवेगळ्या सबस्टन्सेस बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा ते काय फॉर्म करतात आणि कशा पद्धतीने त्यांचं फॉर्मेशन होतं किंवा ते कसे रिॲक्ट होतात हे आपल्याला पाहिजे. सो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्समध्ये जी पहिली प्रॉपर्टी आहे ती मी तुम्हाला सांगते. काही इथे रिॲक्शन दिलेले आहेत, हे पुसू का. आपल्याला एकूण 4 केमिकल प्रॉपर्टीज पाहिजेत. वी आर गोइंग टू डिस्कस 4 केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्यातली पहिली जी आहे रिॲक्शन ऑफ मेटल्स, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. ओके. जी दुसरी प्रॉपर्टी आहे ती रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ water. The third one is the reaction of metals acids. Fourth one is the reactions of metal with nitric acid. आणि पाचवी जी होती ती तुमच्या सिलेबसमधून कट केलेली आहे, रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट अँड अदर मेटल्स. ओके, ती कट केलेली आहेत. सो आपल्याला एकूण 4च पाहिजे आहेत. पहिली आहे रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. जेव्हा मेटल्स ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात, व्हेन मेटल्स आर रिॲक्ट विथ दी ऑक्सिजन दे फॉर्म मेटल ऑक्साइड्स. सी रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर, तिथं आपल्याला त्याची रिॲक्शन पाहिजे. रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स, ॲसिड्स बरोबर जेव्हा त्यांची रिॲक्शन होते मेटल्सची तेव्हा ते काय फॉर्म करतात हे आपल्याला पाहिजे. आणि चौथ्यामध्ये नायट्रिक ॲसिड बरोबर मेटल्सची रिॲक्शन काय होते हे आपल्याला पाहिजे. सो जे खालचे 3 आहेत हे मी पुसून टाकणार आहे आणि आपण पहिली बघूयात. सी रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. सी when metals react with oxygen they form metal oxides or oxides of metals. पहा स्टेटमेंट काय केलं मी, when metals react with oxygen. सी जेव्हा आपण केमिस्ट्री शिकतो ना तेव्हा काय करायचं, टॅब्युलर फॉर्म, क्लू, आयडियाज असं वापरायचं. पाठांतर करायचं नाही. पाठांतर केलं किंवा सगळं व्होलाटाईल होऊन जातं. केमिस्ट्री हा सब्जेक्ट कसा आहे, व्होलाटाईल आहे. काय होतं ते उडून जातं सगळं. सो आपण काय करूयात, असं लिहूयात, मेटल व्हेन रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स और इट गिव्स मेटल्स ऑफ ऑक्सिजन, सॉरी ऑक्साइड्स ऑफ मेटल्स, ऑक्साइड्स ऑफ मेटल्स किंवा मेटल ऑक्साइड्स, मेटल ऑक्साइड्स.
ओके. पहा, जेव्हा मेटल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात ते काय फॉर्म करतात, तो मेटल ऑक्साइड्स फॉर्म करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. सी, सोडियम आणि पोटॅशियम हे कसे आहेत, हायली रिॲक्टिव्ह मेटल आहेत. जर का तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये गेलात आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट ठेवलात तर तिथे केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला पहिल्याच वर्षी तुम्हाला सोडियम फ्युजन टेस्ट अशी टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये काय होईल, तुम्हाला पाहायला मिळेल की मेटल, सोडियम मेटल हा हायली रिॲक्टिव्ह कसा आहे, म्हणून तो कधीही ठेवताना इट इज केप्ट इन अंडर केरोसिन और रॉकेल, त्याच्यामध्ये तो ठेवला जातो. का ठेवला जातो, कारण की हवेमधलं, एअरमधलं जे मॉइश्चर आहे त्याच्यामधला जो ऑक्सिजन आहे त्याच्याबरोबर त्याची लगेच रिॲक्शन होते आणि तो काय होतो, बर्न होतो, तो काय होतं, लगेच पेट घेतो, त्यामुळे तो त्या पद्धतीने ठेवला जातो. आता आपल्याला एक्झाम्पल्स याची बघायची आहेत वेगवेगळी. एक्झाम्पल बघताना आपण पहिलंच एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पलमध्ये काय बघणार आहे तर पहा, 4 सोडियम प्लस ऑक्सिजन इट गिव्स ट्वाइस ऑफ Na2O. पहा, 4 सोडियम, सोडियम मेटल घेतलेला आहे, प्लस O2 it forms twice of Na2O. okay, it forms twice of Na2O. पहा, हा आहे सोडियम, इट इज प्रेझेंट इन अ सॉलिड स्टेट. हा आहे ऑक्सिजन, इट इज प्रेझेंट इन अ गॅसियस स्टेट अँड इट फॉर्म्स सॉलिड स्टेट सोडियम ऑक्साईड. पहा, आता जर का तुम्ही म्हणाल की मिस इथं 4 आहेत, इथं 2 दिसत आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, हे बॅलन्सिंग रिॲक्शन आहे. हे जर का डिटेल स्टडी करायचं म्हटलं तर हे खूप आहे मेकॅनिझम आणि ते तुम्हाला मेकॅनिझम आत्ता 10th स्टँडर्डला नसतं. सी, 4 सोडियम काय घेतलेलं आहे, तिथं एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक्सपेरिमेंटची सगळी छान अरेंजमेंट केलेली आहे. स्पॅच्युला आहे, बर्नर आहे, ट्रायपॉड स्टँड आहे, सोडियम मेटल आहे, त्याच्यानंतर बर्नरमधला ऑक्सिजन बर्न करणारे आपण ते सगळं, आणि अशा पद्धतीनं तुमच्या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. आपल्याला हे नको आहे, आपल्याला फक्त रिॲक्शन्स महत्त्वाचे आहेत. रिॲक्शन्समध्ये काय होणार आहे पहा, वेन दिस सोडियम मेटल इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म सोडियम ऑक्साईड. हे आपण वर्डमध्ये लिहूयात. वेन सोडियम मेटल इज रिॲक्ट विथ, तुम्हाला लिहावं लागतं बरं का हे, रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म सोडियम ऑक्साइड. इट फॉर्म सोडियम ऑक्साइड. पहा, म्हणजे आलं का आपलं, हा मेटल आला, इथं मेटल, सोडियम हा काय आहे, मेटल आहे. काय केलं, ऑक्सिजन बरोबर त्याची रिॲक्शन केली, इट फॉर्म ऑक्साइड्स ऑफ मेटल, ऑक्साइड्स ऑफ मेटल किंवा मेटल ऑक्साइड तयार काय झालं, सोडियम ऑक्साइड तयार झाला. आता जो फॉर्म झालेला सोडियम ऑक्साइड आहे काय करायचं, Na2O सॉलिड फेजमधला, इट इज रिॲक्ट विथ वॉटर टू इट गिव्स, काय तयार होणार आहे पहा इथं, Na2 ट्वाइस ऑफ Na2O प्लस H2O इट फॉर्म्स और इट गिव्स NaOH. इट फॉर्म्स ट्वाइस ऑफ NaOH. आले का सगळे 2-2, Na 2 आहेत, O 2 आहेत, H 2 आहेत, O पण किती आहेत, 2 आहेत, बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला मिळालं काय, ट्वाइस ऑफ NaOH. मीन्स तयार झालेला मेटल ऑक्साईड जेव्हा, सोडियम ऑक्साईड जेव्हा रिॲक्ट विथ वॉटर इट फॉर्म्स सोडियम हायड्रॉक्साईड. सी, सोडियम आपण काय म्हणूया तिथं, हा काय आहे, सोडियम ऑक्साईड. व्हेन रिॲक्ट विथ, काही अवघड नाही आहे, जे वरती आपण केलं आहे ना तेच मी खाली स्टेटमेंट मध्ये लिहिते आहे. सोडियम ऑक्साईड व्हेन रिॲक्ट विथ, दिस इज द फॉर्म्युला फॉर वॉटर, रिॲक्ट विथ वॉटर इट फॉर्म और इट गिव्स सोडियम हायड्रॉक्साईड. काय तयार झालं, सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं. पहा, म्हणजे जेव्हा मेटल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं मेटल ऑक्साईड तयार होतं, आणि जेव्हा मेटल ऑक्साईड वॉटर बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा तिथं फॉर्मेशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता हायड्रॉक्साईड ग्रुप कसा ओळखायचा, तर ज्याच्या शेवटी OH हा ग्रुप असेल. आता इथं मी लिहित नाही, ॲक्च्युली हे फॉर्म होताना कसं होतं, Na प्लस OH मायनस, हे आपण कॅन्सल करतो कारण की निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असतं ते कॅन्सल होणार. सो जिथं OH ग्रुप असेल तो कोणता ग्रुप असणार आहे, हायड्रॉक्साईड ग्रुप असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. सी, हे एक्झाम्पल समजले.
नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात आणखीन एक. सी याचं एक्झाम्पल नंबर 3. वेन ट्वाइस ऑफ Mg रिॲक्ट विथ O2 इट फॉर्म ट्वाइस ऑफ MgO. आता ट्वाइस ऑफ Mg हे सॉलिड फॉर्ममध्ये असणार आहे, ऑक्सिजन गॅसियस फॉर्ममध्ये असणार आहे आणि आपल्याला तयार होणारं काय मिळणार आहे तर सॉलिड फॉर्ममध्ये मिळणार आहे. जेव्हा कधी पण तुम्ही केमिकल रिॲक्शन्स लिहिता बाळांनो तेव्हा काय करायचं, त्याच्या खालच्या ज्या फेजेस असतात त्या फेजेस लिहायला विसरायचं नाही. ट्वाइस ऑफ Mg वेन मॅग्नेशियम कॉईल इज रिॲक्ट विथ और बर्न इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इट गिव्ज सॉलिड मॅग्नेशियम ऑक्साईड. म्हणजे आपण जे बोर्डवरती लिहितोय तेच काय करायचं स्टेटमेंटमध्ये मांडायचं आहे. सो मी इथे लिहिते व्हेन मॅग्नेशियम कॉईल किंवा फॉईल म्हणूयात आपण इज रिॲक्ट और इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन गॅसियस ऑक्सिजन असं म्हटलं तरी चालेल. इट फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईड अगेन आता आपण काय करणार आहे, तो जो मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झाला आहे MgO मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन इट गिव्स मॅग्नेशियम ऑक्साईड. मेटल अधिक ऑक्सिजन इट फॉर्म मेटल ऑक्साईड और मेटल ऑक्साइड्स. ओके पहा आता जो काही मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झालेला आहे तो काय करणार आहे आपण वॉटरबरोबर रिॲक्ट करणार आहे. आपल्याला तयार काय होणार आहे तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. सेम तसंच आपण काय करणार आहे ट्वाइस ऑफ MgO प्लस H2O इट फॉर्म्स MgOH ट्वाइस. म्हणजे काय तयार झालं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. एक लक्षात आलं का बाळांनो तुम्हाला, जेव्हा मेटल ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो तो मेटल ऑक्साईड तयार करतो आणि जेव्हा तयार झालेला मेटल ऑक्साईड वॉटर बरोबर रिॲक्ट होतो तो काय फॉर्म करतो हायड्रॉक्साईड तयार करतो, मेटल्सचे हायड्रॉक्साईड तयार करतो. सो मी इथं आणखीन एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. काय लिहूयात आपण मेटल ऑक्साईड when react with water it forms hydroxides of metal. Hydroxides of metals. याला ब्रॅकेट केलं तरी चालेल. ओके इन दिस वे आपण काय बघितलेली आहे एक रिॲक्शन बघितली. कोणती रिॲक्शन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटलमधली पहिली आपण रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन ही आपण पाहिलेली आहे.